नमस्कार. SIP अँड कंपाऊंडिंग या लेक्चर 2मध्ये आज तुमचं स्वागत आहे. ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये काल आपण जे पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं त्यात मी थोडंसं SIP आणि कंपाऊंडिंग इफेक्ट थोडं बोललो पण होतो, एक्सप्लेन पण केलं होतं. बट आजचा हा डेडिकेटेड लेक्चर मी ह्याच्यासाठी ठेवला आहे कारण हे जे लर्निंग आहे किंवा ही जी प्रोसेस आहे, कंपाऊंडिंग हा जो एक प्रकार आहे, हा बऱ्याच लोकांना माहीत नसतो. माहीत असला तरी त्यांना प्रॅक्टिकली कळत नाही की ह्याच्यात मी कसं पैसे कमवू शकतो. आता एक नॉर्मल गोष्ट आपण जर डिस्कस केली की स्टॉक मार्केटमध्ये किंवा इन्व्हेस्टमेंट करायला किंवा ट्रेडिंग करायला तुम्ही का आलात? बिकॉज तुम्हाला पैसे कमवायचे आहेत, राईट? आता पैसे कमवायचे आहेत म्हणजे किती? 5-10 हजार जर कमवायचे असले असते तर नक्कीच तुम्ही ह्या कोर्ससाठी आला नसतात. सेकंडली इन्व्हेस्टर किंवा ट्रेडर म्हणून तुम्ही का विचार केला असतात जर 5-10 हजारच कमवायचे असले असते? तर प्रत्येकाचं आपलं स्वप्न असतं आपण लखपती व्हावं, करोडपती व्हावं. ओके. तर लखपती, करोडपती किंवा अमाऊंट ह्या ज्या लाखात किंवा करोडो जर आपल्याला कमवायचे असतील तर त्याला एक टर्म म्हटली जाते, ते असतं कंपाऊंडिंग. ओके. जेव्हा तुम्ही कॉन्स्टंटली दर महिन्याला किंवा दर वर्षी तुम्ही एक अमाऊंट इन्व्हेस्ट करत राहता आणि ती जशी वर्ष पार होत जातात, जशी 5 वर्ष 10 वर्ष होत जातात, त्यानंतर तो कंपाऊंडिंग इफेक्ट आपल्याला आपली जादू दाखवतो आणि तेव्हा काही हजारांची रक्कम ही लाखात कन्वर्ट झालेली असते. ओके. सो काल कसं करायचं म्युच्युअल फंड्समध्ये तर तुम्हाला मी एक्सप्लेन केलं की काही न करता फक्त जर इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची आहे आणि ॲक्टिव्हली तुम्ही जर मार्केटमध्ये तुम्हाला वेळ नसेल, नो प्रॉब्लेम. तुम्ही ऑफलाईन म्हणजे इनॲक्टिव्हली फक्त म्युच्युअल फंड्समध्ये दर महिन्याला SIP इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि फक्त तुम्हाला काय आहे की जेव्हा तुम्ही पॅसिव्ह कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करता, कारण ह्यात तुम्ही ॲक्टिव्ह नाहीत, रोज तुम्ही ट्रेड नाही करणार आहात, रोज तुम्हाला मध्ये यायचं नाही आहे, फक्त तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे. ओके. बिकॉज गोल आहे पैसा वाढवणे. सो सिम्पल असं आपण पैसा वाढवू शकतो. पण काय आहे की जेव्हा तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंड किंवा जेव्हा तुम्ही पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंटचं म्हणतात तेव्हा तुम्हाला कुठेतरी एक लाँग टर्मचा विचार करावा लागतो. ओके. लाँग टर्म म्हणजे 1 वर्ष किंवा 2 वर्ष नाही, लाँग टर्म म्हणजे 3+ इयर्स, 3 वर्ष 5 वर्ष, जेवढा टाईम जास्त असेल, 10 वर्ष 15 वर्ष, तेवढं तुमचे रिटर्न्स जास्त. ओके. बिकॉज कंपाऊंडिंग इफेक्टचं कसं असतं की त्याला तेवढी वर्ष तुम्हाला टाईम तेवढा इन्व्हेस्ट करून ठेवावं लागतं, तेव्हा त्या टाईमची व्हॅल्यू तुम्हाला मिळते. सो जेवढं लाँग टर्म असेल तेवढी व्हॅल्यू जास्त, जेवढं शॉर्ट टर्म असेल तेवढी व्हॅल्यू कमी, जेव्हा तुम्ही पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंटबद्दल विचार करत असाल, इन केस जर पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट करायची तर. ओके. सो फर्स्ट आपण आता ब्लॅकबोर्डवर जाऊया आणि बघूया की SIPचं मी कालही एक्सप्लेन केलं होतं, आज परत एकदा आपण थोडंसं रिव्हिजन म्हणून करूया. SIP म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. ओके. काही रॉकेट सायन्स नाही आहे, टेक्निकल टर्म आहे. SIPचा फुल फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचं नाही, कॉन्सेप्ट समजायची आहे. ओके. आपल्याला फुल फॉर्म कोण विचारणार नाही, आपल्याला कॉन्सेप्ट समजले की त्या हिशोबाने आपण आपलं इन्व्हेस्टमेंट जर्नी, तुमचा जो इन्व्हेस्टमेंटमध्ये जो हा प्रवास असणार आहे ह्याची तुम्ही आता सुरुवात तरी करू शकता, कारण आता तुम्हाला काही गोष्टी कळल्यात. ओके. सो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगचा मेन हेतू काय असतो की ह्याच्यात 2 टाईप्स आहेत तुम्हाला. ओके. SIPमध्ये पहिले येतं तुम्हाला इन्व्हेस्टिंग आणि दुसरं तुम्हाला येतं ट्रेडिंग. आता इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंगमध्ये फरक काय? तर इन्व्हेस्टिंग हे तुमचं पॅसिव्ह असतं. ओके. पॅसिव्ह म्हणजे ह्याच्यात तुम्ही इनॅक्टिव्ह असतात, तुम्ही कुठेही ॲक्टिव्हली त्याच्यात रोज ट्रेड घेत नाही, तुम्ही दर महिन्याची एक तारीख ठरवता आणि त्या तारखेला फक्त इन्व्हेस्टमेंट तुमची वाढवत राहता. ट्रेडिंग असतं तुम्हाला ॲक्टिव्ह. ओके. का? कारण तुम्हाला इथे रोज ट्रेड घ्यायचा आहे, रोज चार्ट्स बघायचा आहे, मार्केट ऑब्झर्व करायचं आहे. ज्या पण इन्स्ट्रुमेंटमध्ये तुम्ही ट्रेड घेत असाल, पण तुम्हाला ते रोज मॉनिटर केलं पाहिजे, रोज बघायला पाहिजे, रोज टाईम दिला तरच तुम्ही ॲक्टिव्हली इन्व्हेस्ट करू शकतात. ओके. आता आपण इथे दुसरं एक बघूया की टाईम लागणारा आपल्याला जो काय टाईम आहे, ओके, तुम्हाला चांगली रक्कम कमवण्यासाठी, हा इथे तुम्हाला लाँग टर्म आहे. ओके. म्हणजे इथे तुम्हाला जास्त टाईम लागणार इन्व्हेस्टिंगमध्ये, कारण तुम्ही म्युच्युअल फंड्समध्येच इन्व्हेस्ट करणार कुठच्या किंवा इंडेक्समध्ये जरी केलं तरी तुम्हाला कुठेतरी 5+ इयर्स हा विचार करून चाललं पाहिजे. पण जर तुम्ही ॲक्टिव्हली म्हणता तर इथे तुम्ही शॉर्ट टर्म रिझल्ट्सही मिळवू शकता. ओके. आता हे शॉर्ट टर्म रिझल्ट्स मिळवण्यासाठी इथे काय लागतं? इथे लागतं स्किल. ओके. जे आपल्याला या कोर्सच्या माध्यमातून ज्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे त्यातनं तुम्हाला ते स्लोली डेव्हलप करायचं आहे. ओके.
सो तुम्हाला ह्या कॉन्सेप्ट मी ह्याच्यासाठी सांगितलं की आधी पहिले तुम्ही ठरवा की तुम्हाला ॲक्टिव्हली करायचं आहे की पॅसिव्ह. जर पॅसिव्ह करायचं असेल ऑलरेडी तुमचा काहीतरी धंदा नोकरी व्यवसाय चालू आहे तर तुम्ही लॉंग टर्ममध्ये जावा. पुढे मी जेव्हा आता SIP कॅल्क्युलेटरवर तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की फ्युचरिस्टिक गोल कसे ठेवायचे. ओके, आपल्या पूर्वजांनी, आपल्या आजोबांनी, आपल्या वडिलांनी, आपल्या पणजोबांनी जरी आपल्यासाठी केलेलं नसलं तर आज तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीसाठी हे करू शकतात. हा माझा मेन हेतू आहे. ओके, फॉर एन एक्झाम्पल, इन फ्युचर आज जरी तुम्ही यंग असलात किंवा ज्यांचं एज जास्त आहे ते या गोष्टी रिलेट करतील, पण आज जर काही लोक जे बघणार आहेत ते खूप यंग असतील. ओके, 18 इयर्स ऑफ एज, 22 इयर्स ऑफ एज, तर त्या यंग लोकांना उलट जास्त अपॉर्च्युनिटी आहे. का? कारण तुमच्याकडे टाईम आहे. जर आता तुम्ही 20 वर्षांचे आहात तर पुढे जर तुम्ही 30, 40, 50 वर्षांचं प्लॅनिंग करू शकतात. का? बिकॉज कधीतरी तुमचं लग्न होणार, कधीतरी तुमची मुलं होणार, कधीतरी तुम्ही रिटायर होणार. ह्या 3 गोष्टी कधीच तुमच्या आयुष्यातनं जाणार नाही, त्या नेहमी राहणार आहेत. सो या 3 गोष्टींसाठी तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे. बिकॉज जर प्लॅनिंग केलं तर तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटपर्यंत जे काय खर्च आहे, ओके, मुलं होतील त्यांचं फ्युचर, हे तुम्ही सिक्युअर करू शकता. रिटायरमेंट नंतर तुमचं स्वतःचं जे काय फ्युचर राहणार आहे त्यानंतर ते तुम्ही सिक्युअर करू शकता. ओके, आपण SIP कॅल्क्युलेटरवर लास्ट जेव्हा जाणार तेव्हा मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवेन. आणि फ्युचरिस्टिक गोलने जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला इन्व्हेस्टिंग हा खूप चांगला ऑप्शन आहे. ओके, आता बाकीचे ज्यांना कोणाला ट्रेडिंगचीच आवड आहे की नाही ट्रेडिंगच करायचं आहे, व्हेरी गुड, करू शकतात. पण त्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट लागणारी आहे स्किल, हे विसरायचं नाही. स्किल तुम्ही डेव्हलप करू शकतात, पण स्किल डेव्हलप करायला तुम्हाला व्यवस्थित गायडन्स घेऊन व्यवस्थित प्रॅक्टिस केली पाहिजे. ओके, कोण कोण लवकर म्हणजे जास्त प्रॅक्टिस करतील तर लवकर शिकतील. सो हा एक कुठेतरी लर्निंग कर्व तुम्हाला कळणार आहे. तुम्हाला जर लवकर शिकायचं असेल तर तुम्हाला तेवढा रोज टाईम इन्व्हेस्ट केला पाहिजे. ओके, आता आपण ह्यानंतर दुसरा एक पार्ट समजून घेऊया. तो पार्ट आहे कंपाऊंडिंग. ओके, कंपाऊंडिंगचा. आता कंपाऊंडिंग ह्या प्रोसेसमध्ये काय होतं की तुम्ही इन्व्हेस्ट करत राहतात, त्याच्यावर तुम्हाला जे व्याज मिळत राहतं त्या व्याजावर आणि तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंट ह्याच्यावर परत तुम्हाला व्याज मिळत जाणार, अशी ही जी प्रोसेस कॉन्स्टंट असते त्या कॉन्स्टंट प्रोसेसला आपण म्हणतो कंपाऊंडिंग. ओके, कंपाऊंडिंगमध्ये तुमचा 1 रुपये 2 रुपये होतात, 2 चे 4 होतात, अशी प्रोसेस आहे. मी आता स्क्रीनवर तुम्हाला एक उदाहरण देईन की समजा तुमच्याकडे 10 लाख रुपये आहेत. ओके, आणि तुम्हाला ते 20 लाख करायचे आहेत. तर कंपाऊंडिंग आपण इफेक्ट वापरून म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. पण तो कसा काढायचा ह्याच्यासाठी आपण फर्स्ट लेक्चरमध्ये आपलं डिस्कशन झालेलं रूल ऑफ 72. ओके, रूल ऑफ 72 काय सांगतो की 72 डिवायडेड बाय जो काय तुमचा वार्षिक तुम्ही जे काय इंटरेस्ट कमवणार आहात तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर, जी काय रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट तुम्हाला मिळणार आहे त्याने 72ला डिवाइड करायचं. ओके, आता 72 डिवायडेड बाय आपण म्हणूया आपलं टार्गेट असणार आहे 24% पर इयर. ओके, तर 3 इयर्स इथे आपल्याला पुढे त्याचं ड्युरेशन कळलेलं आहे. म्हणजे 10 लाखचे तुमचे 20 लाख होण्यासाठी तुम्हाला लागणारा ड्युरेशन आहे 3 इयर्स. ओके, आता हे 3 वर्षच एक्झॅक्ट लागणार काय सांगू शकत नाही, 3 किंवा 4 वर्ष लागतील. आपण 3 to 4 इयर्सच्या मध्ये कुठेतरी हा आपला टार्गेट कम्प्लीट अचीव्ह करणार. ओके, सो हे जे मी तुम्हाला आता सांगितलं की ह्याला आपण म्हणतो सायकल्स. ओके, तर अशा किती सायकल्स लागतात आपल्याला 10 लाखापासनं साधारण आपण पकडून जाऊया 1 कोटीपर्यंत पोचायला. ओके, बिकॉज सगळ्यांना पैसा कमवायचा आहे. लखपती असाल तर करोडपती व्हायचं आहे, करोडपती असाल तर आणि तुम्हाला पुढे जायचं आहे. तर आता बेसिकली आपण विचार करूया की 10 लाखाची जर 1 करोड करायची असतील तर अशा तुम्हाला 3-3 वर्षांच्या किती सायकल्स लागणार. ओके, फर्स्ट सायकलमध्ये तुम्ही 10 लाखाचे केले 20 लाख, बरोबर. सेकंड सायकल म्हणजे ह्या प्रत्येक सायकलला लागणारा कालावधी आहे 3 वर्ष. ओके, 3 ते 4 वर्षांच्या मध्ये पण आपण 3 वर्षांनी हिशोब पहिला काढून बघूया. दुसरे 3 वर्ष असणार आहेत सेकंड सायकल, त्यात तुमचे होणार 20 लाखाचे 40 लाख. तिसऱ्या सायकलमध्ये तुमचे 40 लाखाचे होणार 80 एक सेकंड. तिसऱ्या सायकलमध्ये तुमचे होणार 40 लाखाचे 80 लाख, 3 इयर परत गेले. चौथ्या सायकलमध्ये तुमचे 80 लाखाचे होणार 1,60,00,000. ओके, म्हणजे बेसिकली तुम्हाला राऊंड अबाउट 3 सायकल्स तरी मिनिमम गेल्या पाहिजे, तेव्हा कुठेतरी तुम्ही 80 लॅक्स क्रॉस करणार, 80 लॅक्सच्या आसपास पोहोचणार. आणि चौथ्या सायकलमध्ये फायनली तुम्ही तुमचं टार्गेट अचीव्ह करून त्याच्या टार्गेटच्या बाहेर पैसे कमवलेले असणार. ओके, आता इथे टोटल वर्ष किती लागली? 3 3 6 3 9 आणि 3 12. ओके, सो 12 इयर्सचा तुमचा हा प्लॅन बनलेला आहे.
आता आपण काय करायचं, ह्याच्यात एक सायकल एक्स्ट्रा पकडायची. कशासाठी? कारण इथे तुम्ही 3 ते 4 वर्षांच्या मध्ये कुठेतरी टार्गेट अचीव्ह करणार आहात, राईट? सो 3 ते 4 वर्षांच्या मध्ये करणार आहात, तर ते मधले 6 महिने 8 महिने लागू शकतात. सो सेफर साईड अजून एक सायकल ॲड करा 3 वर्षांची, तर तुम्हाला एक मस्त ड्युरेशन मिळेल 15 इयर्स. म्हणजे तुम्हाला जर 10 लाखाचं 1 कोटी करायचे असतील तर तुम्हाला साधारणतः 15 वर्षांचा प्लॅन घेऊन डोक्यात चाललं पाहिजे. ओके, आता ह्या प्लॅनपासून कोण पळू नाही शकत. तुम्ही म्हणाल काहीतरी चीट कोड सांगा, काहीतरी आपण शॉर्टकट सांगा, तर शॉर्टकटने करू शकाल. तो शॉर्टकट आहे तुमचं स्किल डेव्हलप करा आणि ॲक्टिव्हली ट्रेडर बना. ॲक्टिव्हली ट्रेडिंगमध्ये तुम्ही हे लवकर करू शकाल. नक्कीच त्याला 15 वर्ष जाणार नाहीत. किती लागतील हे तुमच्या स्किलवर डिपेंड करतं. ओके, तुम्ही किती चांगले ट्रेडर आहात तेव्हा तुम्ही किती चांगला प्रॉफिट करायला तेव्हा आपल्याला कळेल. पण त्याच्यासाठी आधी तुम्हाला चांगलं ट्रेडर बनलं पाहिजे. ओके, सो आता 15 इयर्सचा आपल्याला हा प्लॅन कळलेला आहे. आता 15 इयर्सचा मी तुम्हाला हा प्लॅन कशासाठी असा दाखवला 15 इयर्सचा, कारण जरी आता तुमचं एज तुम्ही 40मध्ये असाल, ओके, तुम्ही 40 इयरचे आहात आता सध्या, 40 वर्ष तुमचं वय आहे, तरी पण तुम्ही जर 15 वर्ष दिलात ह्या पुढे तरी तुम्ही तेव्हा 55चेच असणार आहात, राईट? 55 इयर्स. आपल्याकडे साधारणतः आपण म्हणतो 60-70 पर्यंत आपलं लाईफ स्पॅन असतं, आपण तेवढं जगतो. आपल्याकडे लोक जास्तही जगतात, पण आपण एक ॲक्टिव्हली डोकं वापरून काम करत, मेहनत करत 60 ते 70 पर्यंत करतो. तर तुम्ही जरी आता 40शीत असाल तरी तुम्ही पुढची 15 वर्ष जर दिलं तर तरी तुम्ही 55 इयर्स ऑफ एजमध्ये 1.6 करोड घेऊन रिटायर होऊ शकता. खूप चांगली अमाऊंट आहे. ह्या अमाऊंटमध्ये तुम्ही सेटल अक्षरशः त्यापुढे तुमचं आयुष्य निघेलच, प्लस तुम्ही तुमच्या मुलांनाही काहीतरी तुम्ही देऊन जाऊ शकता. हा पण एक सेकंड ह्याच्यात होऊ शकतं. ओके, आता 15 इयर्सचा जो प्लॅन आहे, आता समजा तुमचं वय असेल 20 किंवा 25च्या आसपास, तुमच्याकडे तर खूप चांगली एज आहे. बिकॉज तुम्ही 15 जरी दिलात तरी पण तुमचं प्लस 15 केल्याने फारसा फरक नाही पडत आहे. ओके, 40 इयर्स ऑफ एज होते फक्त तुमचं. ओके, इथे तुम्ही पोचलात 1.6 करोड्सवर. अजून जर तुम्ही पुढे 15 इयर्स दिले तर तुम्ही ह्याच्या डबल किंवा ट्रिपल जास्त कमवू शकते. हे आपण स्क्रीनवर बघणार आहोत, पण मी फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल देतोय. ओके, आता मी अजून एक ह्याच्यात ॲड ऑन केलं आहे, एक ही गोष्ट की जी मला असं वाटतं की जर माझ्या पूर्वजांनी, माझ्या आजोबांनी, माझ्या पणजोबांनी तेव्हा जर त्यांना हे नॉलेज असलं असतं, इन्फॉर्मेशन असली असती, तर आज माझं जे जनरेशन आहे हे जनरेशन खूप एक कुठच्या तरी लेवलला असलं असतं. हे आता आपल्यासोबत नाही आहे, आपल्यावर नाही झालेलं आहे म्हणून आपणही पुढच्यांसाठी करायचं नाही. हे करण्यापेक्षा आपली जी पुढची पिढी येणार आहे, ओके, तुमची मुलं किंवा त्यांची मुलं असतील, जे पुढचे जनरेशन्स आहेत, ह्याच्यासाठी आपण काय सोडून जाऊ शकतो. एक टर्म असते, आपण म्हणतो लेगसी. ही लेगसीसाठी तुम्हाला काय आपल्या पिढीसाठी तुम्ही करू शकता, तर तुम्ही 50 इयर्सचा प्लॅन करू शकता. ओके, एनिथिंग बिटवीन 50 to 70 इयर्स. ज्यांचं एज कमी आहे ते 70 इयर्सला ट्राय करू शकतात. ज्यांचं एज जास्त आहे, आता 30, 35, 40, माझं आता वय 32 आहे, तर माझ्यासारखी लोक आहेत त्यांनी 50 वर्षांचा प्लॅन करावा. ज्यांचं वय कमी आहे त्यांनी 70 इयर्स ट्राय करायला हरकत नाही. का? कारण हे आपल्यासाठी नसणार आहे, हे आपल्या फ्युचर जनरेशनसाठी असणार आहे. ओके, फ्युचर जनरेशनसाठी असणार आहे. आणि खूप जास्त, मी तुम्हाला असं नाही सांगत आहे की लाखो रुपये तुम्हाला गुंतवायचे आहेत. ओके, महिन्याला फक्त 1000 ते 5000 रुपये, दॅट्स इट, एव्हरी मंथ फॉर नेक्स्ट 50 इयर्स और 70 इयर्स. शक्य आहे, प्रत्येकाला शक्य आहे. 1000 ते 5000, ज्यांना 1000 शक्य आहे 1000 करा, 2000 शक्य आहे 2000 करा, पण 1 ते 5000 मध्ये काहीतरी तुम्ही एक अमाऊंट डिसाईड केली पाहिजे. हळूहळू नंतर तुम्ही वाढवायची असेल वाढवा, जरी वाढवलं नाही, एवढीच जरी अमाऊंट तुम्ही ठेवलं तरी मी तुम्हाला दाखवणार की तुम्ही तुमच्या फ्युचर जनरेशनसाठी, तुमची जी पुढे पिढी येणार आहे, तुमची नातवंड असतील, पुढे मुलं असतील, त्यांना तुम्ही काय ठेवून जाणार आहात, काय देऊन जाणार आहात, हे मी तुम्हाला याच्यात एक्सप्लेन करीन, फक्त 1000 ते 5000 देऊन. ओके, आपण स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट तर करणारच आहोत. 10 वर्ष 15 वर्षांचा प्लॅन मी तुम्हाला दाखवला. ओके, पण जे आपण काय एक्स्ट्रा कमवतोय किंवा आपण 1000-5000 जर आज करत गेलो तर आपण फ्युचर जनरेशनकडे काय एक एक्झाम्पल सेट करू शकतो, हे मला तुम्हाला या लेक्चरमध्ये समजवायचं आहे. ओके, सो आपण फायनली ज्या स्क्रीनवर जाणार तेव्हा हे एक्झाम्पल्स बघूया, पण त्याआधी मला अजून 1-2 गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहेत ज्याचा तुम्हाला खूप चांगला उपयोग होऊ शकतो. ओके, आता विचार येतो आपल्याला वेअर टू इन्व्हेस्ट. ओके, वेअर टू इन्व्हेस्ट. म्युच्युअल फंड तर मी तुम्हाला दाखवले. ओके, पण म्युच्युअल फंडमध्ये करायचं नसेल, स्टॉक्समध्ये करायचं असेल, समजा तुम्ही म्हणाल की नाही मला बाबा एका स्टॉकमध्येच करायचं आहे, करू शकतात. ओके, आता स्टॉक्समध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही इंडियन स्टॉक निवडा. ओके, जसे की तुम्हाला रिलायन्स,
किंवा इंडियात आपल्या असलेल्या कंपनी असतील, चालणाऱ्या टाटा, एनिथिंग जे तुम्हाला आवडते, कुठचेही स्टॉक्स असतील, प्रत्येकाला कुठची तरी कंपनी आवडते, ते तुम्ही करू शकता. ओके. त्यात फक्त काय आहे की ह्यात तुम्ही जेव्हा इन्व्हेस्ट करता तेव्हा तुम्हाला त्याची फुल प्राईस द्यावी लागते. ओके. ज्या पण प्राईजला स्टॉक आहे, आता तुम्ही समजा म्हणाल एम आर एफ आता स्टॉक 1,00,000 प्लस झाला. ओके. 1,00,000च्या आसपास, 1,00,000च्या वर त्याचं व्हॅल्युएशन गेलं, त्यामुळे आता तुम्हाला एक स्टॉक घ्यायला 1,00,000 रुपये हवे. पण तुमच्याकडे एवढे नाही, तुम्ही म्हणताय दर महिन्याला मी 2,000च करीन. ओके. तर तुम्ही टाटा मोटर्ससारखा स्टॉक घ्या, जो 800 रुपये किंवा 900 रुपयाच्या आसपास असेल. असे स्टॉक्स घ्या, 2 घेऊन ठेवा, एव्हरी मंथ 2-2 करत असं तुम्ही स्टॉक्स वाढवू शकता. असंही तुम्ही करू शकता. ओके. हा झाला एक ऑप्शन आपल्याला इंडियन स्टॉक्समध्ये करण्याचा. दुसरा एक इन्फॉर्मेशन अशी महत्त्वाची एक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी कदाचित तुम्हाला माहीत नसणारच, आणि सेकंडली आता कळल्यानंतर तुम्ही ॲक्च्युअल विचार करायला लागणार की हे असंही पॉसिबल होतं. ओके. ते म्हणजे US स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करणं. ओके. आधी शक्य नव्हतं, आधी काय ॲप्स नव्हते, पण आता ॲप्स आहेत. आता तुम्हाला IND मनीसारखा ॲप आहे. ओके. अजून बरेच सारे असतील. IND मनी थोडंसं मी चेक केलं, खूप चांगले यूट्यूबवर व्हिडिओज आहेत, रिव्ह्यूज आहेत, म्हणून तुम्हाला मी IND मनी सांगतोय की IND मनी एक असा ॲप आहे, एक ब्रोकर आहे, जिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. ओके. इन्व्हेस्टमेंट करू शकता USच्या स्टॉक्समध्ये. आता USA स्टॉक्स म्हणजे कुठचे झाले की जसं की गुगल किंवा तुम्हाला फेसबुक, ओके, किंवा ॲपल, हे जे कंपनीज आहेत, ह्या कंपनीजमध्ये तुम्हाला जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर ह्या सगळ्या US बेस्ड कंपनीज आहेत. ओके. त्यांचं US स्टॉक्स म्हटलं जाते ह्या सगळ्यांना. तर ह्याच्यात तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ह्यांची किंमत खूप असते, बरोबर. $100 असेल किंवा तुम्हाला $1,000 असेल किंवा अजूनही महाग असू शकतील हे स्टॉक्स. ओके. प्राईस किती आहे तुम्ही चार्ट्सवर चेक करू शकता, गुगल करू शकता. मी प्राइसिंगमध्ये जाणार नाही, मी कॉन्सेप्ट समजून फक्त. आता तुम्हाला जर समजा पकडून चला की तुम्हाला गुगलमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल, ठीक आहे, गुगलमध्ये, आणि तुम्ही म्हणताय की मी $100 इन्व्हेस्ट करेल. $100 इंडियन करन्सीच्या हिशोबाने आज किती झाले, साधारणतः 8,300 रुपये. ओके. तर 8,300 रुपये तुम्हाला गुगलचा कदाचित एक स्टॉक नाही, पण तुम्ही तिथे फ्रॅक्शन्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता. फ्रॅक्शन्स म्हणजे काय, छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये. ओके. जरी 8,300 मध्ये एक स्टॉक येत नसेल तरी तुम्हाला पकडा 0.01 किंवा 0.12 अशी काहीतरी क्वांटिटी त्याची येणार, छोटासा पार्ट त्या स्टॉकचा, पण तुम्ही घेऊ शकता. ओके. हे कसं करायचं हे तर मी तुम्हाला सांगितलं. आता ह्याचं प्लस पॉईंट काय हा मी तुम्हाला सांगतो. समजा गुगलमध्ये तुम्ही $100 इन्व्हेस्ट केलात. ओके. आता 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं तर डॉलर काय 83ला नव्हता. डॉलर पहिला होता 72ला. ओके. आपल्या इंडियन करन्सीप्रमाणे 72, जो आज झाला 83. आपण 82 राऊंड फिगर पकडूया. जर समजा तुम्ही इथे $100 इन्व्हेस्ट केले असते गुगलमध्ये, तेव्हा तुमचं व्हॅल्युएशन झालं असतं 7,200 रुपये. ओके. 7,200 रुपयाला तुम्ही गुगलमध्ये इन्व्हेस्ट केलं. आज तो स्टॉक $100 होता, तो 100लाच आहे. तो 101 पण नाही झाला, 100लाच राहिला आहे. ओके. स्टॉक जिथला तिथेच आहे. स्टॉकमध्ये ना वर गेला ना खाली पडला, पण तरी तुम्ही ह्याच्यात प्रॉफिट केला का, कारण आज डॉलरची व्हॅल्यू झाली 82, त्यामुळे आज तुमचं व्हॅल्युएशन झालं 7,200चं 8,200. ओके. सो US स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करायचा एक प्लस पॉईंट आहे की तुमचं जसा डॉलर वाढत जाणार, इंडियन करन्सी डेप्रिशिएट होत जाणार, कारण आपली इंडियन करन्सी डेप्रिशिएट होते. डॉलर वाढला आहे म्हणजे इंडियन करन्सी कमी झाली. ओके. सो जेवढी इंडियन करन्सी कमी होणार तेवढं तुम्ही डॉलर्समध्ये तिथे जास्त कमवणार. ओके. सो स्टॉक जर तुमच्या डिरेक्शनला गेला, अतिउत्तम, जास्त पैसे मिळणार. पण जरी नाही गेला तरी पण इथे एक ॲडव्हान्टेज राहतो की डॉलर वाढल्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट ऑटोमॅटिक 7,000ची 8,200 झाली. कळलं. सो हा एक ॲडव्हान्टेज आहे US स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी. आणि दुसरं जे मी सांगितलं, फ्रॅक्शनल इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता. पूर्ण स्टॉकची प्राईस भरायची गरज नाही. फ्रॅक्शन्समध्ये तुम्ही छोटे छोटे पार्ट्स त्या स्टॉकचे घेऊ शकतात. ओके. आता हे तर सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करून ऑलमोस्ट झालेलं आहे. SIP कशी, काय आणि कुठे करावं, कसं करावं, बरेच सारे टॉपिक आज मी कव्हर केलेले आहेत. ओके. आणि US स्टॉक्समध्ये तुम्ही जर माहीत नसेल तर गुगलवर बऱ्याच कंपनीज तुम्हाला मिळतील. ओके. आता त्याच्यासाठी तुम्हाला मी अजून एक इन्फॉर्मेशन देऊन ठेवतो की जर तुम्हाला हे सगळे इंडेक्स, सगळ्या कंपनीज चेक करायचे असतील तर प्रत्येक कंट्रीचे इंडेक्स आहेत. ओके. इंडेक्स फंड म्हणतो. इंडेक्स म्हणजे काय, पूर्ण कंट्रीत जेवढ्या कंपनीज आहेत त्याचं जे एक काहीतरी बनतं, त्या कॉन्सेप्टला म्हणतात इंडेक्स. ओके. जसं आपल्याकडे आहे Nifty 50, सगळ्यांनी ऐकलं असणार, गॅरंटी आहे मला. तर Nifty 50 कसं बनतं
हे समजून घ्या. निफ्टी 50 बनतं NSE मध्ये ज्या लिस्टेड टॉप 50 कंपनीज असतात, टॉप 50 ज्यांची कॅप व्हॅल्यू जास्त आहे, ज्या कंपनीज टॉप आहे, टॉप 50 ज्या असणार आहेत त्यांनी बनते निफ्टी 50. ओके. आता दुसरं एक टर्म खूप तुम्ही ऐकलं ना, सेन्सेक्स. आपल्या इंडियामध्ये सेन्सेक्स पडलं, सेन्सेक्स वर गेलं. तर सेन्सेक्स काय आहे की BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये ज्या कंपनीज लिस्टेड आहेत त्यातल्या टॉप 30. ओके, त्यातल्या टॉप 30 कंपनीजने सेन्सेक्स आपलं बनतं. त्यामुळे जेव्हा सेन्सेक्स पडतं तेव्हा या 30 कंपनीजवर पण त्याचा इफेक्ट होतो, कारण या 30 कंपनीजचं जे काय उलाढाल चालू आहे त्याने आपलं सेन्सेक्स वर किंवा खाली जातं. ओके. सो तुम्ही निफ्टी झालं, सेन्सेक्स झालं. आता त्यानंतर तुम्ही समजा US स्टॉक्समध्ये तुम्हाला बघायचं आहे, तर US स्टॉकचे इंडेक्स कुठचे आहे? तुम्हाला एक आहे नॅसडॅक. ओके. तुम्हाला त्याच्यानंतर आहे S&P 500, ज्यात 500 कंपनीज असतात, नावातच त्याचं आहे. त्यानंतर आहे डाव जोन्स. ओके. आता नॅसडॅक जे आहे ते याच्यात टॉप 100 IT कंपनीज असतात. ओके. US बेस्ड. ओके. ह्याच्यात टॉप 500 टोटल ज्या काय कंपनीज आहेत 500, आणि डाव जोन्समध्ये पण तुम्हाला त्या इंडेक्समध्ये मी एवढं डिटेलमध्ये नाही सांगत आहे, पण तिथे पण तुम्हाला लिस्ट ऑफ कंपनीज मिळणार. ओके. प्रत्येक जो काय इंडेक्स आहे तो एक सर्टन कंपनीजचा ग्रुप आहे त्याच्यात, आणि त्या सर्टन कंपनीजच्या ग्रुपने तो एक इंडेक्स बनतो. ओके. ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. त्यामुळे जर तुम्हाला निफ्टी 50तल्या कंपनीज बघायच्या असतील तर निफ्टी 50 टाईप करा, लिस्ट ऑफ कंपनीज खाली येणार, 50 त्यातल्या 50 कंपनीज आहेत. ओके. सेन्सेक्स टाईप केलं तर सेन्सेक्समध्ये असणाऱ्या 30 कंपनींची तुम्हाला खाली लिस्ट येणार गुगलवर. ओके. सो हे आता झालेलं आहे ऑलमोस्ट. आपलं जे ब्लॅकबोर्डवर आहे ते झालेलं आहे कॉन्सेप्ट. आता आपण स्क्रीनवर येणार, पण त्याआधी एक लास्ट आहे की आपण SIP का करावी. ओके. SIP का करावी? SIP केल्याने काय होतं की मार्केट बघा, स्क्रीनवर मार्केट असं चालतं बरोबर. मार्केट ह्याला आपण म्हणतो व्हॉलॅटिलिटी. व्हॉलॅटिलिटी म्हणजे काय? मार्केट काय वरच नाही जाणार आहे ना, मार्केट वर जाणार, खाली येणार, वर जाणार, खाली येणार. तर आपल्याला लॉंग टर्म आपण असल्यामुळे, समजा तुम्ही नेक्स्ट 10 ते 15 वर्षांचा विचार केल्यामुळे मार्केट वर येते, खाली जाते, ह्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. आपल्याला व्हॉलॅटिलिटीचा काही फरक पडणार नाही जर तुम्ही SIP करतायत. का? कारण एव्हरी मंथ तुम्ही, जिथे मी सर्कल करतोय तिथे तिथे एव्हरी मंथ तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात. त्यामुळे मार्केट खाली गेलं, वर गेलं तरी तुम्ही बाईंग चालूच तुमचं ठेवलेलं आहे लॉंग टर्मसाठी. त्यामुळे एंड ऑफ द डे कुठेतरी 10-15 वर्षांनी तुम्हाला या सगळ्या पोझिशन्स तुम्ही घेणार आहात, त्याचे सगळ्याचे तुम्हाला वाढलेलेच पैसे दिसणार आहेत. ओके. सो व्हॉलॅटिलिटीला मात करायची असेल तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची. बिकॉज व्हॉलॅटिलिटी काय असते आपण पुढे नक्कीच शिकणार आहोत, पण इंट्राडेमध्ये किंवा शॉर्ट टर्ममध्ये व्हॉलॅटिलिटीचा आपल्याला खूप फटका बसू शकतो. पण लॉंग टर्ममध्ये व्हॉलॅटिलिटीचा काही आपल्याला इश्यू नसतो. आपण प्रत्येक लेवलला बाय करत गेल्यामुळे आपलं ॲव्हरेजिंग चांगलं होतं. ओके. सो हे एक SIPचं महत्त्व आहे की तुम्हाला जर टेक्निकली जास्त डोक्याला तेवढं टेन्शन, तेवढं प्रेशरमध्ये नाही राहायचं असेल तर इन्व्हेस्टमेंट करा, इन्व्हेस्टर व्हा, आणि दर महिन्याला छोटी छोटी अमाऊंट इन्व्हेस्ट करत जावा. आता डिरेक्टली जाऊया आपण आपल्या SIP कॅल्क्युलेटरमध्ये आणि समजूया, जे मी तुम्हाला म्हणालो होतो की 50 आणि 70 इयर्स प्लॅन कशासाठी, आपल्या फ्युचर जनरेशनला आपण काय देऊ शकतो, आणि स्वतःसाठी जो एक 15 वर्षांचा आपण प्लॅन करायला पाहिजे तो आपण स्क्रीनवर बघूया. ओके. तर आता आपण स्क्रीनवर आलेलो आहे, आणि मी तुम्हाला परत एकदा वाटल्यास सांगतो की जर समजा हा SIP कॅल्क्युलेटर कसा ओपन करायचा तुम्हाला कळलं नसेल तर मी दाखवतो की गुगलचं जे होम पेज असतं. ओके. गुगलवर तुम्ही गेलात google.com वर. ओके. तिथे गेल्यानंतर ह्या गुगलवर इथे टाकायचं SIP कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटर. ओके. तिथे येणार. आल्यानंतर तुमचं काम आहे की खाली स्क्रोल करायचं, आणि जिथे SIPcalculator.in ही वेबसाईट दिसते, इथे ह्याच्यावर क्लिक करायचं. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट ओपन होणार, जी मी तुम्हाला दाखवलेली. ओके. आता SIP कॅल्क्युलेटरवर आपल्याला काय बघायचं आहे, पहिलं तर आपण 15 इयर्स 15 वर्षांचा जो प्लॅन आहे, 10 वर्ष आणि 15 वर्ष मी दोन्ही वाटल्यास दाखवतो तुम्हाला. ओके. की तुम्ही 10 आणि 15 वर्षात तुमच्या स्वतःसाठी किंवा स्वतःच्या आपल्या आयुष्यासाठी तुम्ही काय बेनिफिट्स घेऊ शकतात, हे असं काहीतरी इन्व्हेस्टमेंट करून. ओके. आणि हे आपण पॅसिव्ह म्हणतोय, ॲक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट नाहीये. ह्यात फक्त तुम्हाला दर महिन्याला जे काही अमाउंट आहे ती इन्व्हेस्ट करत जायची आहे. तर आपण आता बघूया की दर महिन्याला समजा आपण कमीने सुरुवात करूया. ओके. आपण म्हणूया की जास्त तुम्ही इन्व्हेस्ट नाही करू शकत. आपण ₹2000 दर महिना 10 वर्षांसाठी, 10 वर्षांसाठी, आणि एक्सपेक्टेड रिटर्न आपण जास्त खरा बघणार आहोत. साधारणतः 18 ते 20%, 24% पण आपण करू शकतो. पण इथे ऑन एन एव्हरेज आपण 15%च घालूया, आणि कॅल्क्युलेट करून जर बघितलं
तर साधारणतः 10 वर्षात 2,000-2,000 ही जी तुम्ही अमाउंट घालणार आहात, तर ह्याचे तुम्हाला ₹5,57,000 टोटल मिळणार. इथे हे जे खाली विंडो आहे, इथे तुम्हाला किती वेल्थ गेन म्हणजे किती तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट इथे आहे 2,40,000 त्यावर तुम्ही किती वर कमवले ते तुम्हाला इथे दिलेलं आहे. ओके. सेम आपण बघूया 2,000 जर तुम्ही 15 वर्षांसाठी केले 15% ॲन्युअल रिटर्नला तर तुमची अमाउंट होते 13,50,000 ओके. इन्व्हेस्टेड अमाउंट तुमची फक्त होती 3.6 लाख म्हणजे 3,60,000 आणि तुमची टोटल इंटरेस्ट गेन जो काही वेल्थ गेन झाली आहे ती आहे 9,93,000 ओके. सो हे तुम्ही स्वतःसाठी करू शकता. आता मी 2,000चं जसं उदाहरण दिलं, तसं तुम्ही पुढची 15 वर्ष 2,000च करणार आहात असं नाहीये ना. कारण दर 1 वर्षाने, 2 वर्षांनी तुमचा पगार वाढणार. धंदा असेल तर धंद्यातलं इन्कम वाढणार. त्या हिशोबाने तुम्ही जास्त अमाउंट करू शकाल. ओके. आता समजा 15 वर्षांसाठी तुम्हाला हवं आहे, की मोठी एक अमाउंट मला मिळाली पाहिजे आणि मला कुठेतरी ते फायनान्शियल फ्रीडम हवं आहे. ओके. मला रिटायरमेंटच घ्यायची आहे. 40व्या 50व्या जे पण काय वय असेल तुमचं त्या वर्षी. तर आता समजा तुमचं एज 40च्या आसपास असेल, तुम्ही 15 वर्ष दिलात तर तुम्ही 55चे होणार. ओके. तर 55व्या वर्षी तुमचं असं असेल, की मला बाबा कुठेतरी चांगली एक रक्कम हवी, जेणेकरून मी माझं पुढचं आयुष्य जगू शकतो, व्यवस्थितपणे माझे खर्च चालवू शकतो. तर तुम्हाला ही अमाउंट इथे वाढवावी लागेल. साधारणतः आपण पकडूया 5,000 शक्य असू शकतात काही जणांना. त्यामुळे जर 5,000 तुम्ही इन्व्हेस्ट केलात दर महिन्याला फॉर नेक्स्ट 15 इयर्स ओके आणि 15% ह्याने इंटरेस्टने तर तुमची अमाउंट होते 33.8 लाख. ओके. हे रक्कम इथे बघून थोडंसं असं विचार येईल, की कसं शक्य आहे? हे शक्य आहे बिकॉज ह्याच प्रोसेसला कंपाउंडिंग म्हणतात. म्हणूनच श्रीमंत लोकं श्रीमंत होत जातात ते ह्यासाठी कारण त्यांना हे सगळी कॉन्सेप्टच्या माहिती होत्या खूप आधीपासून. ओके. त्यामुळे वर्षानुवर्ष ते इन्व्हेस्ट करत राहिले आणि वर्षानुवर्ष त्यांना पैसा त्याचा मोबदला मिळत गेलाय. म्हणून ती लोकं श्रीमंत आहेत. ओके. आता आपण म्हणूया एक हे 15 वर्षांचा एक्झाम्पल दिला. आता तुम्हाला इथे जर अजून रक्कम हवी असेल, की नाही बाबा 33,00,000 मला नाही अजून हवेत. तर तुम्हाला तुमची ही इन्व्हेस्टमेंट वाढवत गेलं पाहिजे. ओके. माझ्या हिशोबाने साधारणतः जर 15 वर्षांसाठी तुम्ही प्लॅन करत असाल, तर एक 10,000 ते 20,000 च्या मध्ये तुम्ही दर महिन्याला बाजूला ह्यात इन्व्हेस्ट करत राहिलं पाहिजे. आपण 15,000 अमाउंट जर टाकली आणि जर कॅल्क्युलेट केलं, तर तुम्हाला दिसेल, की तुम्ही 15 वर्षात 1,00,00,000 वर पोहोचणार. ओके. सो कुठेतरी जे मी मगाशी एक्सप्लेन केलं, की 10,00,000चे 1,00,00,000 कसे होऊ शकतात. तर इथे मी तुम्हाला 15,000चे 1,00,00,000 कसे होऊ शकतात हे एक्सप्लेन करतोय. कारण तुम्ही दर महिन्याला 15,000च करणार आहात. ओके. सुरुवातीला 2,000 5,000 ने सुरू करा. पण जसं तुम्ही 5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष जसं शक्य होईल तसं-तसं जास्त इन्व्हेस्ट करायचा प्रयत्न करा. बिकॉज 15 वर्षांनी तुमच्या हातात डायरेक्टली अमाउंट येणार आहे ₹1,00,00,000 आणि ती तुम्ही मग तुमच्या फ्युचर आयुष्यासाठी युटिलाइज करू शकतात. मग इन्व्हेस्ट करायचे असतील, इन्व्हेस्ट करा. तुम्हाला ते आयुष्यभरासाठी पुरवायचे असेल, जे काही तुमचं प्लॅनिंग आहे तुम्ही हवं ते करू शकता त्यात. ओके. आता आपण इथे बघायचं आहे, की एक जे मी एक्झाम्पल दिलं होतं, की आपल्या फ्युचर जनरेशनने एक आपण 50 इयरचा प्लॅन करायचा. ओके. आपल्या पुढच्या पिढीसाठी. तुम्ही तुमचं वय आता जसं माझं आज 30 आहे. ओके. माझं 30 वय आहे, तर मी 50 वर्षांचा एक प्लॅन बनवतोय माझ्या फ्युचर जनरेशनसाठी. कारण उद्या सकाळी जेव्हा माझी मुलं वगैरे असतील, तेव्हा ती कुठेतरी 25, 30, 40 वर्षांची असेल, तेव्हा मी त्यांना काय देऊ शकतो? ओके. किंवा कुठेतरी जर आता तुमचं वय कमी असेल, आता समजा तुम्ही तुमच्या 25शीत असाल किंवा 20 इयर्स ऑफ एज असेल तुमचं ओके. तर तुम्ही 50 वर्षांचा जरी प्लॅन केलात, इथनं पुढे, तरी तुमची मुलं जेव्हा कुठेतरी 20 वर्ष, 30 वर्षांची असणार आहेत, तेव्हा तुमचं ती मॅच्युरिटी झालेली असणार. ओके. आणि तुम्ही त्यांना काय देणार आहात ते आपण इथे बघूया. आपल्याला जास्त नाही. ओके. फ्युचर जनरेशनसाठी मला वाटतं, की मिनिमम ₹1000 तरी आज आपण त्यांच्यासाठी खर्च करू शकतो. बिकॉज हे महिन्याला करायचे आहेत. ओके. डिव्हाईड केलात पर डेला तर अगदी कितीतरी रुपये होतील हे. बरोबर? त्यामुळे जर समजा ₹1000 आज तुम्ही तुमच्या फ्युचर पिढीसाठी दर महिन्याला इन्व्हेस्ट केलात, पुढच्या 50 वर्षांसाठी, तर 15%च रिटर्न जरी आपण बघितला, तरी अमाउंट होते ₹14,00,00,000. ओके. ₹14,00,00,000. जर समजा उद्या तुमची मुलं जेव्हा तुमची पुढची पिढी त्यांच्या 25शीत असणार आहे, तेव्हा त्यांना डायरेक्टली तुम्ही ही रक्कम देऊ शकता. जेणेकरून ते आपलं आयुष्य, त्यांचं शिक्षण, बिझनेस जे काही त्यांना करायचं असेल, त्यांची स्वप्न पूर्ण करू शकतील. ओके. आणि तुमची आठवण किंवा तुम्हाला नेहमी तो एक रिस्पेक्ट मिळणार, जर तुम्ही हे तुमच्या पुढच्या पिढीसाठी केलंत तरच. ओके. आता मी ह्याच्यात विचार केलाय की जर समजा तुम्ही 70 इयर्ससाठी हे करताय तर ₹1000 इज गुड. ओके. बिकॉज 70 वर्षांसाठी जर समजा तुम्ही हा प्लॅन केलात, तर अनबिलिव्हेबल अमाउंट तुम्ही बघाल 275 करोड.
ओके. आणि हे पॉसिबल आहे. तुमची इन्व्हेस्टमेंट फक्त 8.4 लॅक्स का? कारण मी सांगितलं ना, की जेवढा जास्त टाईम तेवढा म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न तुम्हाला भयानक. ओके. त्याच्यामुळे हे पॉसिबल आहे. तर असं काहीतरी मला माझ्या पुढच्या जनरेशनसाठी करायचं आहे म्हणून मी ही प्रोसेस चालू ठेवलेली आहे. ओके. तर ज्या कोणाला 50 वर्षांचा प्लॅन घेऊन चालायचं आहे, त्यांनी साधारणतः 3,000 ते 5,000 पर्यंत ट्राय करावं. मी 3,000 सांगेन तुम्हाला बिकॉज 3,000 शक्य आहे. 3,000 जर तुम्ही 50 वर्षांसाठी इन्व्हेस्ट केले, तर तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीसाठी 41.9 जवळपास 42 कोटी रुपये देऊन तुम्ही जाणार. बिकॉज तुमच्या आयुष्यात तुम्ही जे काही करायचं आहे करणारच आहात. पण ते झाल्यानंतर जेव्हा तुमची पुढची पिढीला गरज असणार आहे किंवा त्यांना जेव्हा आयुष्यात काहीतरी करायचं असेल, तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे जर एवढे पैसे असतील, तर तुमची लेगसी क्रिएट होते आणि तिथनं तुमची अमाउंट ही वाढत जाणार बिकॉज त्यांना पण हे नॉलेज तुम्ही देणार. ती तुमची पुढची पिढी पण इन्व्हेस्ट करत राहणार. ओके. तिथनं कुठेतरी कुटुंब तुमच्या कुटुंबाची फायनान्शियल कंडिशन चेंज होते आणि जी श्रीमंत लोकं आहेत ते हेच करत आलेत म्हणून त्यांच्याकडे पैसा आहे. फक्त हे नॉलेज होतं म्हणून ती लोकं पैसेवाली होऊ शकली. ओके. सो सिंपल मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ज्या कोणाला हे आवडलेलं असेल त्यांनी आता लवकरात लवकर स्टार्ट केलात तर बरं आहे. 50 फ्युचर जनरेशनसाठी पण एक प्लॅन बनवा. ओके. ₹500 ने करत असाल, ₹500 ने करा. तरी तुम्ही ₹7,00,00,000 ठेवून जाणार आहे बघा. इथे समोरच तुम्हाला दिसतंय. ओके. सो ज्याची जशी ऐपत आहे, जेवढं इन्कम आहे, त्या हिशोबाने तुम्ही प्लॅन करा. पण पुढच्या पिढीसाठी ₹500 मिनिमम तुम्ही दर महिन्याला नक्कीच करू शकता, ते सुरू करा. प्लस स्वतःसाठी जे मी तुम्हाला सांगितलं, की 5,000, 10,000, 20,000 जशी तुम्हाला जमतं, तसं दर महिन्याला स्वतःची पण एक एस-आय-पी करा फॉर 15 टू 20 इयर्ससाठी. ओके. सो इथनं तुम्ही खूप आज काय-काय शिकला असाल, त्यामुळे आता ट्रेडिंग करायचं की इन्व्हेस्टर व्हायचं हे तुम्हाला कन्सेप्ट आता ट्रेडिंग कंप्लीट झाल्यानंतर कळेलच. त्यामुळे ह्या सुरुवातीलाच मी 2 गोष्टी घेतल्या होत्या आणि आय होप आजचा लेक्चर तुम्हाला आवडला असेल. काय कळलं नसेल तर वन्स अगेन मेन्शन करून ठेवा तुमच्या डायरीमध्ये आणि जेव्हा आपला लाईव्ह सेशन किंवा आपलं ऑफलाईन तुम्ही जर आलात इन्स्टिट्यूटला, मी तुमच्या क्वेशन्सची तेव्हा आन्सर देईन. ओके. सो थँक सो मच फॉर वॉचिंग टुडेज लेक्चर. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.